नमस्कार मित्रांनो, ऑड इव्हन चॅनलवरील कुठे काय भारी या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. शेवटच्या वेळी तुम्ही स्वतःला आरशात बघून काय भारी आणि कडक दिसतो आपण असं कधी म्हटलं होतं? जर याचं उत्तर लक्षात नाही किंवा खूप दिवसांपूर्वी असं झालं असेल तर बॉस तुम्हाला अपडेट होण्याची खूप जास्त गरज आहे. बघा, काळ बदललाय, जग बदललंय आणि ऑनेस्टली सांगायचं तर पुरुष असण्याची डेफिनेशन आता पूर्णपणे बदललेली आहे. आज आपला हा विषय फक्त महागड्या कपड्यांवर किंवा फॅशनवर लिमिटेड नाहीये, तर तो त्या कॉन्फिडन्सवर आहे जो आपण रोज घराबाहेर पडताना सोबत कॅरी करतो. 2026 मध्ये वावरताना एका पुरुषाने आपली पर्सनॅलिटी कशी बदलायला हवी, कोणत्या नवीन गोष्टी त्यात ॲड ऑन करायला हव्या आणि क्राऊडमध्ये वेगळं कसं दिसायला हवं याचं सिक्रेट समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मुख्य विषयाकडे वळण्याआधी मला एक तुमच्यासोबत छोटासा फनी गेम खेळायचा आहे. ऑड इव्हन असा गेम खेळूयात आपण. तुम्हीच ठरवा यातलं काय भारी वाटतं. ऑड ऑप्शनमध्ये त्या जुन्या एक्स्ट्रीम टाईट आणि अंगाला चिकटणाऱ्या स्किनी जीन्स ज्यामध्ये बसताना किंवा चालताना जीव नकोसा व्हायचा, की ऑप्शन इव्हन सध्याचे रिलॅक्स्ड, कम्फर्टेबल आणि समोरच्याला डॅशिंग वाटणारे वाईड लेग्स पॅन्ट्स. आणखी एक बघा, ऑप्शन सांगते तुम्हाला. अंगावर छातीवर मोठा लोगो असलेले कपडे घालून एखाद्या ब्रँडची चालती फिरती जाहिरात होणं, किंवा क्लासिक सिंपल पण एक्स्ट्रीम रिच लुक देणारे क्वाईट लक्झरी क्लोथ्स. आय नो तुमचा आन्सर इव्हनच असणार आहे आणि म्हणूनच आज आपण याच इव्हन आणि क्लासिक गोष्टींना इन डिटेल डिकोड करणार आहोत, ज्या तुम्हाला 2026चा परफेक्ट मॉडर्न मॅन बनवतील. मित्रांनो, 2026 मध्ये फॅशनचा फर्स्ट आणि इम्पॉर्टंट रूल आहे कम्फर्ट इज द न्यू कूल. त्या ब्लड सर्क्युलेशन स्टॉप करणाऱ्या स्किनी जीन्सचा ट्रेंड आता बंद झालेला आहे. आता जमाना आहे रिलॅक्स्ड फिटचा. आजकाल लूज टी शर्ट, बॅगी जीन्स आणि ओव्हरसाइज हुडीचा ट्रेंड आहे. हे कपडे फक्त कम्फर्टेबलच नाहीत, तर ते तुम्हाला एक मूवेबल स्टाईल देतात, ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. पण रिलॅक्स कपडे घालताना आपण जोकर दिसायला नको, म्हणूनच तिथेच एंट्री होते क्वाईट लक्झरीची. म्हणजेच असे कपडे ज्यावर कोणताही मोठा लोगो नसतो, झटकन डोळ्यांना भडक वाटणारे रंग नसतात, पण त्या कपड्यांची क्वालिटी इतकी हाय असते की पाहणाऱ्याला तुमची टेस्ट लगेच जाणवते. लिनन फॅब्रिक, बेज, ऑलिव्ह किंवा नेव्ही ब्ल्यू असे न्यूट्रल शेड्स वापरा. हा लुक जगाला ओढून सांगत नाही की मी स्टायलिश आहे, तर तुमचं एक्झिस्टन्सच ते प्रूव्ह करतं. साधेपणातच खरी श्रीमंती दडलेली असते. त्यासाठीच तुम्ही या ब्रँडचे कपडे वापरा. ते साधे दिसतात पण त्यांची क्वालिटी प्रीमियम असते. युनिकोलो क्वाईट लक्झरीसाठी हा ब्रँड ग्लोबली फेमस आहे. त्यांचे सुपिमा कॉटन टी शर्ट्स आणि लिनन शर्ट्समध्ये कोणताही लोगो नसतो आणि ते दिसायला अतिशय क्लासी दिसतात. मासिमो दुस्ती, जर तुम्हाला थोडा हाय एंड एक्सपिरियन्स हवा असेल तर हा ब्रँड परफेक्ट आहे. त्यांचे न्यूट्रल शेड्स आणि फॅब्रिकची फिनिशिंग एकदम रिच लुक देते. रेअर रॅबिट, भारतीय ब्रँड्समध्ये रेअर रॅबिटचे काही कलेक्शन अतिशय मिनिमलिस्ट आणि प्रीमियम आहेत, स्पेशली त्यांचे प्लेन शर्ट्स आणि पोलो टी शर्ट्स. आता वळूया आपल्या कल्चरकडे. जेव्हा सणवाराचा किंवा लग्नाचा विषय येतो तेव्हा तुम्ही आजही तेच जुने फॉर्मल्स किंवा साधे कुर्ते का घालायचे? सध्याचा सर्वात मोठा आणि भारी ट्रेंड आहे इंडो वेस्टर्न फ्युजन. इमॅजिन करा, एक छानसा शॉर्ट कुर्ता, त्याखाली डार्क कलरची जीन्स आणि पायात पांढरे स्नीकर्स. हा लुक तुम्हाला लग्नाच्या फंक्शनमध्येही आणि सर्वांपेक्षा हटके दाखवेल आणि ऑफिसच्या कॅज्युअल फ्रायडेला सुद्धा एक वेगळी आयडेंटिटी देईल. ट्रॅडिशनल आणि मॉडर्निटीचा हा कॉम्बो म्हणजेच 2026ची स्टाईल स्टेटमेंट आहे. यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लेअरिंग. कुर्त्यावर एखादं नेहरू जॅकेट किंवा चंदेरी सिल्कचं अनस्ट्रक्चर्ड ब्लेझर चढवलं की तुमचा स्वॅग दुप्पट वाढतो. त्यासोबतच ॲथलीजर 3.0 बद्दल बोलणंही गरजेचं आहे. जिमचे कपडे आता फक्त ट्रेडमिलवर धावण्यापुरते उरलेले नाहीत. आजच्या काळात तुम्ही तेच हाय क्वालिटी ट्रॅक पॅन्ट्स आणि स्टायलिश हुडीज घालून मित्रांसोबत कॉफीला जाऊ शकता. याला स्पोर्टी कॅज्युअल लुक म्हणतात. 2026 मध्ये टेक्निकल फॅब्रिकचा यूज वाढलाय, जे स्वेट ॲब्सॉर्ब करून घेतं आणि बॉडीला दुर्गंधीपासून लांब ठेवतं. फक्त अट एकच, ते कपडे नीट फिटिंगचे, डाग नसलेले आणि क्लीन असावेत. लक्षात ठेवा, तुमचं जिमवेअर इतकं प्रेझेंटेबल हवं
की समोरच्याला वाटलं पाहिजे की तुम्ही फिटनेस सोबत जितके सिरियस आहात तितके स्टाईल बाबतही चोखंदळ आहात. जर तुम्हाला बजेटमध्ये आणि हाय क्वालिटी टेक्निकल फॅब्रिकचे ऑप्शन्स हवे असतील तर ब्ल्यू स्टोर हा इंडियन ब्रँड सध्या ॲथलीझरमध्ये खूप ट्रेंड होतोय. यांचे टी शर्ट्स आणि शॉर्ट्स ॲडव्हान्स फॅब्रिकपासून बनलेले असतात, जे उन्हाळ्यातही बॉडी कूल ठेवतात. झिम्ब्रॅट यांचे सुपर वेंट टेक्नॉलॉजी असलेले टी शर्ट्स घामाच्या दुर्गंधीला पूर्णपणे रोखतात. प्रो ॲथलीट्स आणि फिट पुरुषांसाठी हा भारी ऑप्शन आहे. HRX ऋतिक रोशनचा हा ब्रँड बजेटमध्ये राहून तुम्हाला तो डॅशिंग फिटनेस लुक मिळवून देतो. कपडे तर झाले, पण तुमचा चेहरा हा तुमच्या पर्सनॅलिटीचा आरसा असतो. केसांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या टेक्स्चर क्रॉप स्टाईल जोरात आहे. बाजूने मस्त फेड आणि वरचे केस थोडे मेसी ठेवलेले की लगेचच असा लुक मिळतो जणू काही आत्ताच बेडवरून तुम्ही उठून आला आहात. तरीही प्रचंड भारी दिसताय. पण केस चांगले दिसण्यासाठी केसांचं स्काल्प हेल्थ जपणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी हेअर सिरमचा यूज करा, पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्किन केअर. मित्रांनो, आता तो काळ गेला जेव्हा फक्त साबणाने फेस वॉश केला की काम झालं असं मानलं जायचं. 2026चे मेन स्किन केअर करतात. आता जमाना आहे सिरम आणि सनस्क्रीनचा. सनरेज पासून स्किन प्रोटेक्शन करणं हे आता केवळ फिमेल पुरतं लिमिटेड नाही, तर ते स्किन कॅन्सर आणि प्री मॅच्युअर एजिंग अवॉइड करण्यासाठी मॅन्डेटरी आहे. व्हिटॅमिन सी आणि हायड्रेटिंग सिरम आता तुमच्या ग्रूमिंग किटचा पार्ट असायलाच हवेत. अनेक प्रोग्रेस मेन आता LED फेस मास्क सारख्या टेक्नॉलॉजीचा यूज करून स्किन शायनी ठेवत आहेत. पर्सनॅलिटी म्हणजे फक्त बाहेरून दिसणं नव्हे, तर आतून फिट असणं सुद्धा आहे. 2026 मध्ये हेल्थ आणि टेक्नॉलॉजीची सांगड घालणं मॅन्डेटरी झालंय, ज्याला आपण बायो हॅकिंग म्हणतो. आजचा मॉडर्न मॅन ऑरा रिंग किंवा स्मार्ट वॉचच्या हेल्पने स्लीप आणि बॉडी स्ट्रेस आणि कॅलरी सुद्धा ट्रॅक करतोय. बायो हॅकिंगमध्ये इंटरमिडिएट फास्टिंग आणि कोल्ड शॉवर सारख्या हॅबिट्स इन्क्लूड करून आपण आपली एनर्जी लेवल पीकवरती ठेवू शकतो. पण जिममध्ये एकटं राहून कंटाळा आला असेल तर सोशल फिटनेसकडे वळा. रनिंग क्लब्स किंवा सायकलिंग ग्रुप्समध्ये सामील व्हा. नेटवर्क इज युअर नेटवर्थ हे विसरू नका, कारण सेम गोल्स असलेल्या लोकांमध्ये राहिलं की तुमची प्रोग्रेस फास्ट होते. यासोबतच सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुमचं मेंटल हेल्थ. या धावपळीच्या जगात जिथे सारखे नोटिफिकेशन्स येत असतात, तिथे आपल्याला गरज आहे डिजिटल डिटॉक्सची. कधीतरी फोन बाजूला ठेवून एखादं बुक रीड करणं, नेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणं किंवा 10 मिनिटं शांत बसणं हे तुम्हाला अधिक खंबीर बनवतं. मेंटल हेल्थ जपणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं ही आता कमजोरी नाही, तर ती एक प्रोफाऊंड मेलची स्ट्रेंथ आहे. जो पुरुष आतून शांत, स्थिर आणि मेंटली कॉम्पिटंट असतो, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच दरारा असतो, जो त्याची पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह बनवतो. तर मित्रांनो, मॉडर्न मॅन 2026 होणं म्हणजे फक्त महागड्या ब्रँडचे कपडे अंगावर चढवणं नाही, तर स्वतःची ऑल ओव्हर केअर करणं, न्यू एक्सपेरिमेंट करायला न घाबरणं आणि सतत स्वतःला अपडेट ठेवणं आहे. तुमचं राहणीमान, तुमचं बोलणं आणि तुमची विचार करण्याची पद्धतच तुम्हाला गर्दीत भारी ठरवेल. तुम्हाला आजचा कोणता ट्रेंड सर्वात जास्त आवडला? रिलॅक्स फिट, क्वाईट लक्झरी की स्किन केअर? मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन आणि कडक विषयासह फक्त ऑड इव्हन चॅनलवर. तोपर्यंत स्टे क्लासी, स्टे रिलॅक्स अँड डोंट फॉरगेट टू फॉलो आवर चॅनल.